अपूर्णांकाचं शेकड्यामध्ये किंवा टक्केवारीमध्ये रूपांतर करता येतं किंवा अपूर्णांक शेकड्यामध्ये लिहिता येतो. उदाहरण घेऊन बघूया. 1/2. आता 1/2 ला मी जर अंशाला आणि छेदाला 50 ने गुणलं तर माझा अपूर्णांक काय होईल? माझा अपूर्णांक होईल 50/100. 50/100 म्हणजे 100 पैकी 50 घेतलं म्हणजे मी शेकडा 50 घेतले म्हणजेच काय झाले? 50% झाले. याचा अर्थ मला 1/2 हा शेकड्यामध्ये लिहिताना 50% असा लिहिता येतो. आता इथे मी काय केलं? इथे मी दिलेल्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक काढला. आणि कसा सममूल्य अपूर्णांक काढला? की ज्याचा छेद 100 आहे असा सममूल्य अपूर्णांक काढला. आता छेद 100 का पाहिजे मला? कारण शेकडा याचा अर्थ 100 समान भागांपैकी एक. मला 100 पैकी आकडा लागणार आहे म्हणजेच मला छेद हा 100 लागणार आहे. याचाच अर्थ जेव्हा मला अपूर्णांक हा शेकड्यात लिहायचा असतो त्यावेळेला मी कायम असा सममूल्य अपूर्णांक शोधणार आहे की ज्याचा छेद 100 असेल. छेद जर 100 असला तर अंशामध्ये जोही आकडा आहे ती माझी टक्केवारी किंवा शेकडेवारी असणार आहे. उदाहरण घेऊया. 37/100. आता इथे छेद 100च आहे त्यामुळे ह्याचा पुन्हा वेगळा काही सममूल्य अपूर्णांक काढायची गरज नाही. 37/100 म्हणजेच 37% झालेले आहेत. पुढचं उदाहरण आहे 23/25. आता इथे छेद 100 नाहीये म्हणजे मला सममूल्य अपूर्णांक काढायला लागेल की ज्याचा छेद असेल 100. मग कसा काढणार? छेद आहे 25. 25 चोक 100 म्हणजे अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे 4 ने गुणायचं. उत्तर येणार आहे 92/100 म्हणजेच 92% असं माझं उत्तर आलेलं आहे. आता या पुढच्या उदाहरणामध्ये माझा छेद 100 नाहीये पण तो कसा आहे? तो 100हून मोठा आहे. माझा छेद 200 आहे. मग मला जर सममूल्य अपूर्णांक काढायचा असेल की ज्याचा छेद 100 होईल तर इथे काय करायला लागेल? मला छेदाला 2 ने भागायला लागेल. छेदाला 2 ने भागलं म्हणजे अंशाला पण 2 ने भागायचंय. मग उत्तर येणार आहे 70/100 म्हणजेच 70% असं माझं उत्तर आलेलं आहे.